Hare
गीत वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती कोणा म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुभूषणाख्यं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथं वरपुण्डरीकाय दातुमूर्ते समाजप्रतिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची हे श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता पांडुरंग भूमिका कीर्तने रूपी उभे लोका ताळ मृदंग रोधे पेटी वाले स्पीकर वाले शूटिंग वाले देखा तया माझे नमन दंडवत ऐसे रमण करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा ग्रहणा धरो पावन झालो चराचरी ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा ग्रहणा धरो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती विठाला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाते करी लाभावी न प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे वेडणी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला भंग वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत सदेह वैकुंठाला जाणारे वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आईचं वर्णन करून संतांचं महत्व सांगणारा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला आहे विठाल ज्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आलोय जरा इको कमी करा ते कारण ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे माहित आहे परंतु वक्त्याचं कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य कार्यक्रमाचा थोडासा परिहार देणं आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती शालन तुकाराम लोणकर यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत त्यांना जाऊन बरोबर आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या जाण्यानं कुटुंबामध्ये गावामध्ये किंवा पै पावड्याच्या मध्ये जी काय पोकळी जी काय उणीव निर्माण झाली ना महाराज ती कशानंही भरून निघू शकत नाही या कुटुंबावरती महाराज
गेल्या वर्षी खूप मोठा आघात झाला बघा. जवळच्या 3 व्यक्ती महाराज निघून गेल्या. कैलासवासी सौभाग्यवती शालन तुकाराम लोणकर, त्याचबरोबर त्यांच्या सासूबाई आणि सरांची बहीण. खरोखर किती दुःखाचा प्रसंग असेल, परंतु जाणं महाराज निसर्गाचा नियम आहे. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस निश्चितपणानं जायचं. जो खाटेवरती दवाखान्यामध्ये जन्माला आला त्याला ताटीवरती स्मशानामध्ये एक ना एक दिवस जायचंय महाराज. अहो इथं कितीही श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, प्रत्येकाला महाराज एक ना एक दिवस जावं लागतं. किती जरी महाराज मोठा असला ना, प्रत्येकाला जावं लागतं. का तर जाणं हा सृष्टीचा नियम आहे. जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस महाराज निश्चितपणाने जाणार आहे बघा. कीर्तनकार सुद्धा एक ना एक दिवस जाणार आहे. टाळकरी सुद्धा महाराज एक ना एक दिवस जाणार आहेत. पेटीवाले सुद्धा जाणार आहेत. पकवाजवाले सुद्धा महाराज जाणार आहेत. विनेकरी जाणार आहेत. मंडपामध्ये बसलेले सुद्धा एक ना एक दिवस महाराज जाणार आहेत. मंडपाच्या बाहेर बसा, आत बसा, घरात बसा, कुठेही बसा, प्रत्येकाला महाराज एक ना एक दिवस जायचंय. कीर्तनाला आल्यानंतर जे टाळे वाजवतात त्यांना सुद्धा जावं लागणार आहे महाराज. सुंदर असं प्रमाण महाराज. प्रत्येकाला जावं लागतं. यावं जन्माला आलेल्याला प्रत्येकाला जायचंय. ज्यावेळेला आईच्या पोटामध्ये आपला पिंड तयार व्हायला लागलेला असतो बघा, त्यावेळेला सुद्धा महाराज सांगतात की उपजल्या पिंडा मरण सांगाते. बघा कितीतरी वेळा आपण पाहतो बघा, एखाद्या मातेच्या पोटामध्ये 2.5-3 महिन्याचा गर्भ वाढत असतो. दुर्दैवानं काहीतरी त्या ठिकाणी संकट येतं. महाराजांच्या त्या गर्भामध्ये असणाऱ्या त्या 2.5-3 महिन्याच्या पिंडाचा किंवा त्या असणाऱ्या अर्भकाचा मृत्यू होतो. कारण काळ महाराज इतका निष्ठुर आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस घेऊन जाणारे, कीर्तनाला आलेल्याला सुद्धा घेऊन जाणारे आणि न आलेल्याला सुद्धा घेऊन जाणारे. कीर्तनाला आल्यानंतर दुसऱ्याची चप्पल घेऊन जाणारा एखादा असतो, त्याला सुद्धा घेऊन जाणारे महाराज. स्पीकर वाल्याला सुद्धा एक ना एक दिवस जायचंय महाराज. हातावरती सॅनिटायझर लावलं आणि नाही लावलं तरी मरायचंय महाराज. कोरोनाची लस घेतली आणि नाही घेतली तरी एक ना एक दिवस मरण हे येणारच आहे. अहो ऑक्सिजनचा बेड दवाखान्यामध्ये भेटला किंवा एखाद्याला दवाखान्यात नेला नाही नेला तरी मरण हे निश्चितपणाने येणारच आहे. तुम्ही काही पण करा, एखाद्याला रेमडेसिवीरची 5-6 इंजेक्शन भेटली कोरोनामध्ये, परंतु तो सुद्धा वाचला नाही. परंतु
जाईल त्याची काळोबा खाईल. प्रत्येकाला महाराज काळोबा एक ना एक दिवस घेऊन जाणार आहे. या पृथ्वीवरती जेवढे जीव आहेत बघा, त्या ईश्वरानं 84 लक्ष प्रकारचे जीव जंतू या सृष्टीवरती निर्माण केले. मग त्यामध्ये वृक्षवेली आहेत, जंगलामध्ये राहणारे पशु पक्षी आहेत, पाण्यामध्ये राहणारे जलचर आहेत, हवेमध्ये राहणारे कीटक आहेत. त्याचबरोबर साधू संत महाराज सगळ्याला महाराज एक ना एक दिवस निश्चितपणानं जावं लागणार आहे. अहो तुम्हाला मला जावं लागतंय याच्यामध्ये नवल काय? जो पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये विराजमान आहे त्या देवानं प्रत्येक युगामध्ये अवतार घेतला महाराज. अवतार घेतल्यानंतर देवाचं अवतार कार्य संपलं की त्या देवाला सुद्धा जावं लागतंय महाराज. घेतला, अवतार कार्य संपलं बघा. ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार झाला भगवंताचा, 11,000 वर्षाचं आयुष्य माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांना. 11,000 वर्षाचं आयुष्य संपलं की देवाला सुद्धा अवतार कार्य संपवावं लागतंय महाराज. भगवान श्रीकृष्णांना अवतार घेतला महाराज. 125 वर्षाचं आयुष्य, 125 वर्षाचं आयुष्य संपलं की त्या भगवंताला सुद्धा अवतार कार्य संपूर्ण महाराज जावं लागतंय. कारण येथे जे जन्माला येतात ना बघा, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. पाठीमाग महाराज काही राहत नाही, फक्त कीर्ती रूपानं महाराज फक्त जिवंत राहता येतं. देहानं महाराज प्रत्येकाला जायचंय. देहानं सगळे साधू संत राजे गेले, सगळे गेले, परंतु कीर्ती रूपानं पाठीमाग राहिले. बघा माऊलींचा आपण 725वा समाधी सोहळा साजरा केला. 750 वर्ष झाली माऊली जन्माला आलेले, परंतु माऊली देहानं जरी आपल्यामध्ये नसले तरी कीर्ती रूपानं आजही ते Thank you.
बघा, संत निघून गेले, माऊली निघून गेले, महाराज समाधी घेतली, 750 वर्ष झाली, तरी देखील ते कीर्ती रूपानं आज महाराज जिवंत आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज 400-450 वर्ष झाले, सध्या हे वैकुंठाला गेले, परंतु महाराज कीर्ती रूपानं आजही जिवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्ष झाले, महाराज देहानं निघून गेले, परंतु मनुष्य कीर्ती रूपानं पाठीमागे राहतो. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपली कीर्ती महाराज अशी अजरामर झाली पाहिजे की मी म्हणतो आपल्या मरणाची बातमी ज्यावेळेला अख्ख्या जिल्ह्यामध्ये कळते त्यावेळेला जिल्ह्याच्या डोळ्यामध्ये महाराज पाणी यायला पाहिजे. इतकंही नका चांगलं वागून, निदान आपल्या मरणाची बातमी तालुक्यामध्ये गेल्यानंतर तालुका हळहळला पाहिजे. एवढं सुद्धा महाराज मी म्हणतो चांगलं नाही जगलं तरी चालेल. आपल्या मरणाची बातमी गावामध्ये गेल्यानंतर अख्खं गाव महाराज डोळं त्या ठिकाणी आसरूनं ढाळत थांबलं पाहिजे. मी म्हणतो याही पेक्षा चांगलं नाही जीवन जगता आलं तरी चालेल. फक्त महाराज एवढं चांगलं जीवन जगा की फक्त आपण मेल्यानंतर आपल्या घरचे रडले पाहिजेत. खरोखर महाराज आपण गेल्यानंतर गावाच्या डोळ्यामध्ये पाणी यायला पाहिजे. कबीरजी महाराज सांगतात बघा, कबीरा जब हम पैदा हुए ऐसी करनी कर चले. ज्या वेळेला आपण जन्माला आलो ना त्यावेळेला महाराज गाव हसतं आणि आपण रडत असतो. कबीरा जब हम पैदा हुए लोग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो लोग रोए हम हसे. आपण हसत हसत मरणाला सामोरं जायला पाहिजे. महाराज तुम्ही म्हणाल की मेल्यानंतर गावाच्या डोळ्यात पाणीच यायला पाहिजे ना, कशाला चांगलं वागायला लागतं? चांगलं वागल्यावरच माणसं रडतात असं काय आहे का? एक ग्रहस्थ म्हटला की काय नाही महाराज, तुम्ही म्हणताय ना की आपण मेल्यानंतर गावाच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे. भरमसाठ सगळ्या पै पाहुण्याचे पैसे उसने आणायचे, मित्राचे सगळ्याचे गावातील सगळ्या लोकांचे पैसे उसने घ्यायचे आणि मरून जायचं. अख्खं गाव रडत बसेल बघा, सगळे पाहुणे रडत बसतील. परंतु त्या पद्धतीनं जीवन जगायचं नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज कीर्ती रूपानं पाठीमाग जिवंत राहिलं पाहिजे, जसं साधू संत अजरामर राहिले. परंतु मानवी जन्म महाराज आपण घेतलाय, प्रत्येकाला वाटतं महाराज मी अजून जगलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं, कुणाला वाटत नाही महाराज. कारण एखाद्याला मर म्हटलं तरी राग येतो. एखाद्याला आपण रागामध्ये जा मर जा तिकडे जाऊन तरी महाराज राग येतो. इतकं मरण वाईट आहे. मरण शब्द सुद्धा महाराज कानावरती आला ना तरी आपल्याला वाईट वाटतं, इतकं मरण वाईट आहे. परंतु तो काळ महाराज प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. कितीही श्रीमंत असू द्या बघा, श्रीमंताच्या यादीमध्ये महाराज तो राजा रावण, त्याच्या इतकी श्रीमंती महाराज कुणाकडे नाही. परंतु राजा रावणाची श्रीमंती पाहिली ना तर सोन्याची लंका, 7 कोटी घरं सोन्याची, 7 कोटी काश्याची, चांदीची, त्या ठिकाणी 7-7 कोटी दगडविटाची. अहो इतकंच नाही, 1 लाख मुलं, 80,000 पत्न्या राजा रावणाला, 1.25 लाख नातू. देवाला बंदी खाण्यामध्ये टाकलं, सगळे देव पायाखाली. सगळ्या 9 ग्रहाची महाराज त्या ठिकाणी पायरी केली होती. असा असणारा राजा रावण, त्या श्रीमंत राजा रावणाला सुद्धा ज्यावेळेस त्याचं 14 चौकडी आयुष्य संपलं ना की त्याला सुद्धा जावं लागतं. बघा असा श्रीमंत असणारा राजा रावण, परंतु बरोबर काही घेऊन गेला नाही महाराज. श्रीमंत असणारा राजा रावण त्याला सुद्धा जावं लागलं. तुम्ही म्हणाल की बरं श्रीमंती मरण टाळू शकत नाही, सत्ता टाळेल का?
सत्ता कितीही असू द्या महाराज बघा, 60 वर्षाची सत्ता गांधी घराण्याची भारतावरती, परंतु त्यांना एक ना एक दिवस पाय उतार व्हावं लागतंय. आणि सत्ता असताना सुद्धा महाराज त्यांना मरण आलेलं आहे. सत्ता मरण टाळू शकत नाही महाराज. ज्या वेळेला सिकंदराची सत्ता इतके, राजा सिकंदरानं अख्खं जग जिंकायचा प्रयत्न केला, अर्ध जग जिंकलं त्यानं. आणि त्याला वाटलं की आता मी अर्ध जग जिंकलंय, आता मी अमर होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून सिकंदराला सांगितलं की त्या हिमालयाच्या गुहेमध्ये अमृताचा झरा आहे, ते अमृत जर तू प्राशन केलं ना तर राजा तू अमर होशील. म्हणून सिकंदरानं त्या गुहेचा शोध घेतला. गुहेमध्ये आत जात असताना त्याला असंख्य अशा मोठ्या मोठ्या भल्या मोठ्या सापांचा सामना करावा लागला. मोठे हिंस्र श्वापद, इतर श्वान, सगळी संकटावरती तो विजय मिळवत शेवटी त्या अमृताच्या झऱ्याजवळ गेला. त्याला आनंद झाला की आता मी अमृत पिलो ना की आता मी अमर होईल. त्या सिकंदराने ओंजळ भरून घेतली महाराज अमृताची, आणि ओठाला अमृत लावणार तेवढ्यामध्ये एक आवाज आला, राजा थांब, हे अमृत पिल्यानंतर तू अमर होणार आहे, परंतु 2 शब्द अगोदर माझे ऐकून घे. त्यावेळेला त्या सिकंदरानं ती ओंजळ त्या अमृताच्या कुंभामध्ये सोडली आणि इकडं तिकडं पाहिलं तर काहीच दिसेना. त्याला वाटलं की भास झाला असेल काहीतरी, म्हणून परत त्या सिकंदरानं ती ओंजळ भरली आणि प्राशन करणार तेवढ्यामध्ये परत आवाज आला की राजा थांब जरा रे, फक्त 2 शब्द माझे ऐक आणि नंतर अमृत पी. राजानं त्या ठिकाणी ते अमृत जलाशयात परत सोडलं आणि पाहिलं तर त्याला एक कावळा दिसला महाराज. कावळा असा होता, त्याचे पंख त्या ठिकाणी, काही अंगावरती केस राहिले नव्हते, म्हातारा झाला होता कावळा, चोचीनं काही खाता येत नव्हतं, शरीर इतकं कृश झालं होतं की त्या कावळ्याला इकडून तिकडं सुद्धा जाता येत नव्हतं. तो कावळा महाराज त्या सिकंदराबरोबर बोलायला लागला, अरे राजा, हजारो वर्षापूर्वी मी ही अमृत पिलो, अमर होण्यासाठी मी आलो, या गुहेचा शोध घेतला, मी अमृत पिलो, अमृत पिऊन मी घरी गेलो, मी 1000 वर्ष जगलो, परंतु तोपर्यंत माझी मुलं निघून गेली, माझी नातू पंतू सगळे निघून गेले. आणि झालं काय, माझं वय झालं, मला इकडून तिकडं जाता येत नाही महाराज. सिकंदराला तो सांगतोय कावळा, मला खायला त्या ठिकाणी माझे नातू पंतू गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची नातू पंतू काय खायला देत नाही. मग मला आता मरण यावंसं वाटतंय, परंतु मी मरू शकत नाही. मला त्या ठिकाणी जीर्ण झालेलं शरीर आणि हा त्रास मला सहन होऊ शकत नाही, मला मरण वाटतंय यावं, परंतु राजा मला मरण येत नाही, तुझी सुद्धा अशीच अवस्था होईल. म्हणून त्या सिकंदराच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की आपण जरी महाराज अमर झालो तरी परत आपली नातू पंतू खापर पंतू त्या ठिकाणी कुणी आपल्याला सांभाळणार नाही. मग त्या राजा सिकंदराच्या एक लक्षामध्ये आलं की मरण आपल्याला महाराज येणार आहे, परंतु बरोबर आपण काही घेऊन जाऊ शकू. त्या सिकंदराने विचार केला की अर्ध जग मी जिंकलंय, मी बरोबर काही घेऊन जाईल का. तर त्यानं विचार केल्याबरोबर त्याला समजलं की आपण बरोबर काही घेऊन जाऊ शकत नाही. पांडुरंगी धोरण. त्या सिकंदराला वाटलं की मी काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून त्यानं आपल्या त्या मंत्र्याला किंवा प्रधानाला सांगितलं की ज्या दिवशी माझा मृत्यू होईल ना त्या दिवशी, त्यानं मृत्यूपत्र लिहून ठेवलं त्या सिकंदरानं की ज्या दिवशी माझा मृत्यू होईल त्या दिवशी माझे हात असे त्या ताटीला असे मोकळे सोडा.
का तर जगाला समजलं पाहिजे की अर्ध जग जिंकलेला सिकंदर राजा त्या सिकंदरानं महाराज मृत्यूपत्र लिहून ठेवलं की माझा मृत्यू ज्या दिवशी होईल त्यावेळेस पाठीला माझे हात असलेला सिकंदर राजा बरोबर काही घेऊन गेला नाही. खरोखर आपल्याला सुद्धा काही घेऊन जात आणि मरण आपल्याला टाळता सुद्धा येत नाही. मरण टाळायचा परत आले त्या गौतम बुद्धांच्या पायावरती लोळण घातलं म्हटले की महाराज माझा एकुलता एक मुलगा मृत पावलाय. मला माहित आहे तुमच्याकडे इतकी ताकद आहे, तुम्ही ती ताकद वापरून माझ्या मुलाला जिवंत करू शकाल. त्यावेळेला त्या गौतम बुद्धानं त्या मातेला उठवलं आणि तिची समजूत घालायपर्यंतच त्याला आयुष्य दिलंय. त्याला आपण कशाला त्या ईश्वर कार्यामध्ये त्या ठिकाणी आडकाठी आणायची नाही. महाराज तुमच्याकडे ताकद आहे. गौतम बुद्धांना ते माता विनंती करते तुम्ही माझ्या बाळाला जिवंत करा. ती रडते. त्यावेळेस तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला बुद्धांना, परंतु त्या मातेची समजूत घालता आली नाही. त्यावेळेला त्यांना एक पर्याय सांगितला, बरं ठीक आहे मी तुझ्या मुलाला जिवंत करेन, फक्त एक काम कर, मला एक ओंजळभर धान्य फक्त अशा घरचं आणून दे की ज्या घरी आजपर्यंत एकही व्यक्ती मृत पावला नाही. तिला वाट ठिकाणी तिनं ते धान्य मागण्याचा प्रयत्न केला. लोकांना धान्य दिलं, परंतु तिनं सांगितलं फक्त तुमच्या घरामध्ये इथून माग कोणी मृत झालेलं नसावं. असं एक सुद्धा घर महाराज त्या गावामध्ये सापडलं नाही. या पृथ्वीवरती असं एकही घर आपल्याला सापडणार नाही की प्रत्येक घरामध्ये एक ना एक मृत व्यक्ती हा झालेला आहे. कारण आपला आजा गेला, पंजा गेला, नातू पंजोबा, खापर पंजोबा, टपर पंजोबा गेले, नातू जाणारे, पंतू जाणारे, आपण सुद्धा जाणारे, आपले नातू पंतू सगळे जाणारे. म्हणून ज्या वेळेला ती माता आली गौतम बुद्धांच्या जवळ आणि तिनं सांगितलं की असं एकही घर नाही, त्यावेळेला तिची समजूत घातली. म्हटले की मरण हे एक ना एक दिवस आपल्याला येणार आहे. कारण मरण टाळायचा प्रयत्न आपण बऱ्याच वेळा करतो महाराज, परंतु मरण जिथं असताना ते काही आपल्याला टाळता येत नाही. बघा पाठीमागच्या 5-6 दिवसात आता प्रमाण बस वेळ कमी आहे. मरण टाळण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा सर्वांना केला, मरण टाळता येत नाही महाराज. परंतु या मरणावरती महाराज माझ्या साधू संतांचा अधिकार आहे. कारण साधूचं नाव घेतलं ना महाराज, थांबा, तुकाराम तुकाराम नाम घेता जाते, इतका अधिकार साधू संतांचा आहे महाराज. बघा मगाशी मी सांगत होतो की मरण हे प्रारब्धामध्ये जिथं असतं तिथं ते येणारच आहे. इथं आपण पाठीमागच्या 5-6 दिवसामध्ये बघा एक बातमी आली की आपल्या भारताचे 3 दलाचे मुख्य बिपिन रावत त्यांचं हेलिकॉप्टर महाराज तामिळनाडू मध्ये त्या ठिकाणी क्रॅश झालं किंवा त्या ठिकाणी अपघात झाला. विमानामध्ये 14 व्यक्ती बसल्या होत्या. विमान दिल्लीतून निघालं, तामिळनाडू मध्ये असणाऱ्या एका कॉलेजमध्ये त्या बिपिन रावत यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होतं. बरोबर 14 व्यक्ती बसलेत. बिपिन शहांची पत्नी आहे, सगळे काही व्यवस्थित चाललाय प्रवास. परंतु दुर्दैव बघा, त्यांना वाटलं असेल का हो की आपला मृत्यू आहे. दुर्दैवानं त्या ठिकाणी अपघात झाला. 13 व्यक्ती मृत पावले आणि 1 व्यक्ती वाचला. त्या व्यक्तीचं मरण महाराज त्या दिवशी नव्हतं. कारण मरण प्रारब्धामध्ये आपल्याला ज्या दिवशी आपला जन्म झाला की त्या दिवशी म्हणतात असं की 6व्या दिवशी का 5व्या दिवशी ती सटवी येते आणि आपल्या कपाळावरती आपलं मरण महाराज ते सांगत असते. बघा कैलासवासी सौभाग्यवती शालन तुकाराम लोणकर यांचं जाण्याचं वय आहे का हो?
परंतु प्रारब्धामध्ये महाराज त्या दिवशी त्यांचं मरण लिहिलेलं असतं, ते टाळता महाराज येत नाही कुणाला. आपण सांगतो की आत्मा अमर आहे, तो कशानं जाळला जात नाही, मारला जात नाही, हवेनं वाहिला जात नाही, असा अमर असणारा आत्मा आहे. परंतु तो आत्मा अमर आहे, हे शरीर नाशिवंत एक ना एक दिवस जाणार आहे. या मरणावरती विजय त्या साधू संतांना मिळवला. साधू संतांचा उपदेश महाराज आपल्याला ऐकण्यासाठी त्या साधू संतांना कीर्तनाची व्यवस्था केली. कीर्तनकार म्हणजे कोणी मोठा नसतो महाराज, फक्त आम्ही त्या ठिकाणी महाराजांना सांगितलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. कारण महाराजांच्या इतका ज्ञानी महाराज अजूनही पृथ्वी तलावरती कोणी नाही. मग असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला संतांचं महत्व सांगत असताना 3 दृष्टांत देतात आईचे. पहिल्या 3 चरणामध्ये आईचं वर्णन करतात आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात की आई जशी लेकराची काळजी घेते, लेकराचं ओझं वाहते, तसं ओझं तुम्हा संतांच्या वरते. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज दृष्टांत देतात तो आईचा. आई काय करते तर अभंगाचं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आईचं वर्णन करत असताना बोलतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईच्या चित्तामध्ये लेकराचं हित वास करत असते. आई शब्दामध्येच महाराज ईश्वर आहे. आ म्हणजे आत्मा, ए म्हणजे ईश्वर. आई शब्दामध्ये महाराज ईश्वर वास करतोय. सबसे बडी है मां. खरोखर जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर आई आहे. आईचं महत्व महाराज शब्दामध्ये व्यक्तही करता येत नाही, लिहून ठेवताही येणार नाही, इतकी उपकार करणारी ती आई आहे महाराज. बघा, ज्या वेळेला 2017चा मिस वर्ल्ड नियुक्ती झाली हरियाणाची मानुषी थिल्लर, आणि तिला प्रश्न विचारला, तिचं सिलेक्शन झालं, परंतु शेवटच्या वेळेला तिची मुलाखत घेत असताना प्रश्न विचारला की या जगामध्ये सर्वात जास्त पगार कुणाला हवा, कुणाला पाहिजे. तिनं विचार केला आणि उत्तर दिलं आईला. कारण आईला महाराज किती जरी पगार दिला तरी तो कमी. तिनं सुंदर असं उत्तर दिलं की मानुषी थिल्लर म्हणते 2017चा ज्या वेळेला मिस वर्ल्डचा किताब तिला भेटला की सर्वात जास्त पगार कोणाला हवा तर आईला. का तर आई महाराज आम्ही उठायच्या अगोदर उठते, आपण उठायच्या अगोदर उठते, स्वतः आंघोळ करते, आपल्याला पाणी तापवते, सगळं काही अगोदर आपल्या उठण्याच्या अगोदर करत असते. आणि आपण झोपल्यानंतर जी झोपते ती आई. रात्रंदिवस हात जिचा चालू असतो, फक्त तिचा हात आपल्याला दिसत नाही, इतकं काम करते आई महाराज. आईचं काम महाराज दिसून येत नाही. आई आपल्याला रोज स्वयंपाक बनवते, आपल्याला खाऊ घालते. बघा, लहानपणी ज्या वेळेला एखादं बाळ त्या बाळाला आपल्या
खाता येत नाही काय? खाता येतं का हो काय हातानं? 5 वर्षाचा होईपर्यंत त्या जीवाला खाता येत नाही, त्यावेळेला ती आई स्वतःच्या हातानं भरवते आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित आंघोळ घालते, अंगावरती व्यवस्थित चांगले सुंदर कपडे घालते, सुंदर अशी पावडर वेगळे सगळं मेकअप वगैरे करते. बघा एखादं शेंबड पोरग ज्या वेळेला बापाकडे जातं बघा, बापाकडे जात असताना ते शेंबड पोरग असं जातं, असं गालावरती सगळं शेंबूड आलेला असतो, त्यावेळेला तो बाप उचलून घेत नाही त्या बाळाला, तो आहे त्या बायकोला हात मारतो, अगं ह्याला आतमध्ये ने व्यवस्थित स्वच्छ कर. त्यावेळेस ती आई त्रागा करत नाही त्या बाळाचा, लगेच त्या बाळाला उचलते, काकेवरती घेते, आपल्या पदरानं महाराज त्या बाळाचा शेंबूड काढते, घरामध्ये गेल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ आंघोळ घालते आणि मग व्यवस्थित स्वच्छ झाल्यानंतर बाप आपल्याला कडेवरती घेतो. परंतु आई महाराज कधी आपली त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी वाटत नाही की आपलं बाळ घाण आहे असं. आई कशी सुद्धा असू द्या बघा, आई कितीही निर्दयी जरी असली ना, आपल्याला लांबून वाटते आई निर्दयी, परंतु आपल्याला आई मारते आपण चांगलं वागावं यासाठी, आपलं कौतुक करते आपण चांगलं वागावं यासाठी. कारण आई सारखं दैवत महाराज या जगतामध्ये नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारे. या जगामध्ये तुम्हाला सगळं काही जरी भेटलं आणि आई नसेल ना तर व्यर्थ आहे. कारण माझ्या गणपती बाप्पांना त्या आईचं महत्व बघा. ज्या वेळेला गणपती बाप्पांना सांगितलं की पृथ्वी प्रदक्षिणा करून यायचंय, त्यावेळेला पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी त्यावेळेला कार्तिक स्वामी मोरावरती बसून गेले, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि गणपती बाप्पांना काय केलं, आई वडिलांना त्या पाटावरती बसवलं आणि त्या ठिकाणी गोल प्रदक्षिणा घातली. इतकं महत्व आई वडिलांच्या सेवेला आहे महाराज. कारण आईला उपमा देता येत नाही. आईला उपमा द्यायची म्हटली तर मनात विचार आला की माझ्या मनात विचार किंवा एखाद्या कवीच्या मनात विचार आला आईला उपमा द्यायची. आईला उपमा देण्यासाठी त्यानं निवडला सूर्य. सूर्य सकाळी उगवला, आमच्या रात्रीचा अंधार नाश पावला. आमचं रोजचं दळणवळण सूर्य उगवल्यापासून चालू झालं. सूर्य आमचा दिवसातील अंधार नाहीसा करतो, म्हणून आम्हाला सुद्धा वाटलं की आईला उपमा त्या सूर्याची द्यावी. कारण आई सुद्धा आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करते ना, आपल्याला बोटाला धरून चालायला बोलायला शिकवते. पण परत मनात विचार आला की आईला सूर्याची उपमा कमी पडते. कारण सूर्यभर 12च्या वेळेला इतका तापला की आम्हाला या मंडपाचा आधार घ्यावासा वाटला, म्हणून सूर्याची उपमा आईला कमी पडायला लागली. कारण आमची आई 80 वर्षाची जरी झाली ना तरी कधी लेकरावरती रागवत नाही. परत मनात विचार आला आईला उपमा द्यावी त्या समुद्राची. कारण समुद्राचं आणि आईचं अंतकरण सारखं आहे. आई बघा, एखादं लेकरू दारुड असू द्या, व्यसनी असू द्या, सात्विक असू द्या, नास्तिक असू द्या, सगळ्या लेकराला आपल्या प्रेमाची झालर सगळी सारखीच येत असते. सर्व लेकरावरती सारखं प्रेम करते. समुद्र सुद्धा बघा, गंगेचं निर्मळ पाणी असू द्या, ओढ्याचं गढूळ पाणी असू द्या, गटारीचं पाणी असू द्या, ओढ्या नाल्याच्या सगळ्या पाण्याला समुद्र आपल्यामध्ये सामावून घेतो. आई सुद्धा कसंही लेकरू असलं तरी सगळ्या लेकरांना सारखं प्रेम करते. म्हणून वाटलं की त्या समुद्राची उपमा द्यावी आईला. परंतु मनात विचार आला की समुद्राला सुद्धा एक दोष आहे. समुद्राला दोष असा आहे की समुद्राचं पाणी खारट आहे, ते पाणी आम्ही पिऊ शकत नाही. परंतु आईला समुद्राची उपमा कमी पडते का, तर आईने अमृतापेक्षाही श्रेष्ठ असं दूध आम्हाला पाजलं, म्हणून आईला महाराज उपमा देता येऊ शकत नाही. आपल्याला आई फक्त कधी हवी वाटते हो, ज्या वेळेला आपण लहान असतो ना त्यावेळेला आई हवी वाटते आपल्याला. लग्न होईपर्यंत, आपलं लग्न होईपर्यंत महाराज आपल्याला आई हवी वाटते. कारण आई बघा, एक लहान बाळ आणि आई जत्रेमध्ये गेले. जत्रेमध्ये जात असताना आईने त्या बाळाच्या बोटाला धरलंय आणि त्या जत्रेमध्ये गेल्यानंतर त्या बाळाला ती यात्रा दिसल्यानंतर ते जिलेबीचं दुकान दिसतं. जिलेबीचं दुकान दिसलं की ते बाळ म्हणतं आई मला जिलेबी खायची. त्यावेळेला आई म्हणते बाळा, अरे देवाचं दर्शन घेतलं ना की तुला लगेच जिलेबी देते. पुढे गेल्यानंतर त्या फुग्याचं दुकान दिसलं. फुग्याचं दुकान दिसल्यानंतर त्या बाळानं परत हट्ट केला आई मला फुगा पाहिजे. त्यावेळेला आई म्हणते बाळा, अरे देवाचं दर्शन झालं ना
की लगेच तुला मी फुगा देते. पुढे गेल्यानंतर त्या बाळाला पाळणे दिसले. पाळण्यामध्ये बसण्याचा हट्ट ते बाळ करतंय. परंतु आई म्हणते, अरे बाळा, आता मंदिर जवळ आले, दर्शन झालं की तुला पाळण्यामध्ये बसवते, फुगा देते, जिलेबी खायला देते. मग झालं. आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि गर्दीमध्ये त्या बाळाचा हात आईच्या हातातून सुटला. बाळ एका बाजूला गेलं आणि आई एका बाजूला. मगाशी जे बाळ फुगा, जिलेबी आणि पाळणा याच्यासाठी हट्ट करत होतं, ते बाळ आता रडायला लागलं. फक्त म्हणतंय की आई 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 पाहिजे, आई पाहिजे. त्या गावातील एका व्यक्तीनं त्या बाळाला ओळखलं की त्याला वाटलं की हे बाळ अमक्या तमक्याचं आहे. त्यानं त्या बाळाला उचललं आणि सांगितलं, अरे बाळा, रडू नको, काय पाहिजे तुला? ते बाळ म्हणतंय, मला आई पाहिजे. त्या ग्रहस्थानं त्याला सांगितलं, अरे तुला जिलेबी देऊ का? त्यावेळेला ते बाळ म्हणते, मला जिलेबी नको. अरे तुला फुगा, पाळण्यात बसू का? ते बाळ म्हणतं, मला जिलेबी नको, पाळण्यात बसाय नको, फुगा नको, फक्त मला माझी आई पाहिजे. आई पाहिजे, आई पाहिजे, फक्त कुठपर्यंत म्हणतो होते आपण? जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत. एकदा का त्या बाळाच्या डोक्यावरती अक्षदा पडल्या की काय जादू आहे त्या अक्षदामध्ये, महाराज काय माहित. अक्षदा पडल्या की त्या बायलेचा दासा. अहो, ज्या आईनं 9 महिने पोटामध्ये आपल्याला वागवलं, वाढवलं, आपल्याला लहानाचं मोठं केलं. अहो 20 वर्ष लागतात आपल्याला. आई आपल्याला जंटलमन बनवते. आपल्याला जंटलमॅन बनवण्यासाठी महाराज 20 वर्ष आई खर्च करते. परंतु लग्न झालं 20 मिनिटानंतर त्या जंटलमॅनला मेंटल बनवलं जातं. इतकी ताकद आहे त्या बायकोमध्ये. बायको शिवाय महाराज प्रपंच नाही. बायको इतका त्याग महाराज जगात कोणाचा नाही. बघा, ज्या दिवशी तिचं ना आपलं लग्न होतं ना, त्यावेळेला ती माहेरहून काही घेऊन येत नाही. कोणतीही स्त्री असू द्या, ज्या वेळेला पुरुषाबरोबर तिचं लग्न होतं, माहेरातून काही घेऊन येते हो. फक्त स्वतःचं नाव घेऊन येते. बापाचं नाव, बापाचं आडनाव माहेरामध्ये ठेवते. स्वतःच्या वाटणीचा हिस्सा आपल्या भावासाठी त्या ठिकाणी ती ठेवते. फक्त स्वतःचं नाव घेऊन ती आपल्या बरोबर येते. ज्या वेळेला तिचा आणि आपला विवाह होता, आपण मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घालतो. गळा तिचा असतो, मंगळसूत्र ती नवऱ्याच्या नावानं घालते. कपाळ तिचा असतं, त्या कपाळावरती कुंकू नवऱ्याच्या नावानं लावते. हात तिचे असतात, हातातील बांगड्या नवऱ्याच्या नावानं घालते. भांग तिचा असतो, भांगामध्ये त्या ठिकाणी सिंदूर नवऱ्याच्या नावानं घालते. पाय तिचे असतात, पायाची बोट तिची असतात, पायामध्ये पैंजण, बोटामध्ये जोडवी ती नवऱ्याच्या नावानं घालते. अहो इतका त्याग करते. प्रसंगी एखाद्या वेळेला आपल्यावरती एखादं संकट आलं ना, तर आपल्याला धीर देण्याचं काम ती स्त्री करत असते, ती पत्नी करत असते. एवढंच नाही, आपण एखाद्या वेळेला गावाला गेलो तर ते घर सांभाळण्याची ताकद त्या स्त्रीमध्ये. अहो एखाद्या मातेकडे महाराज इतकी ताकद कुठून येते बघा. एक दृष्टांत, एक झालेली गोष्ट मी सांगतो बघा. लता भगवान करे नावाची एक बुलढाण्यामध्ये एक स्त्री राहत होती. दोघे नवरा बायको, 65 वर्षाची लता भगवान करे काष्ट्यामध्ये असणारी ती स्त्री. नवरा 70 वर्षाचा. 3 मुली, 3 मुलींची लग्न झाली, सगळं काही व्यवस्थित झालं. असणारी शेतीवाडी त्या लग्नाच्या कर्जामध्ये त्यांना ते विकून टाकली, शेतमजुरी करायला लागले. आणि एक दिवस त्या नवऱ्याची तब्येत खालावली. आता घरामध्ये पैसे नाहीत.
काय थोडेफार उसने पासने केले आणि त्या ठिकाणी बुलढाण्याच्या दवाखान्यामध्ये तिनं आपल्या नवऱ्याला नेलं. आपल्या नवऱ्याला नेल्यानंतर डॉक्टरांना तपासणी केली आणि सांगितलं की इथं तुमच्या नवऱ्याचा उपचार होऊ शकत नाही, त्याला बारामतीच्या दवाखान्यामध्ये तुम्हाला न्यायला लागेल. आता होते नव्हते पैसे ते काय तिनं गोळा केलेले कसं तरी त्या ठिकाणी तिनं बारामतीच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की तुम्हाला सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. आता तिचं काळीज असं फटायला झालं की आता होते नव्हते पैसे सगळे गेले, आता पैसे नाहीत, आता नवऱ्याचा उपचार कसा करायचा. मग तेवढ्यामध्ये तिला एक पेपर सापडला. त्या पेपरावरती बातमी होते बारामती मॅरेथॉन, शरद मॅरेथॉन. त्या मॅरेथॉनचं नाव 65 वर्षाच्या त्या स्त्रीनं एक चंग बांधला की 50,000चं बक्षीस आहे, ते पटकावायचं आणि आपल्या नवऱ्याचा उपचार करायचा. म्हणून ती त्या मॅरेथॉन आयोजकाकडे गेली आणि म्हटली की मला सुद्धा या मॅरेथॉन मध्ये धावायचंय. मग तिला सगळे हसायला लागले, परंतु एका व्यक्तीला त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे, एक चान्स दिला पाहिजे. मग ती मॅरेथॉन चालू झाली. सगळ्यांच्या पायामध्ये ते धावण्याचे बूट आहेत, सगळ्यांना त्या ठिकाणी पॅन्ट वगैरे टी शर्ट मध्ये सगळे तयारीमध्ये, सगळ्यांना सराव करून आलेत सगळे. परंतु या ठिकाणी लता भगवानकडे तिच्या मनात एकच विचार, फक्त माझा नवरा, अरे ज्यानं मला आयुष्यभर सांभाळलं, ज्यानं माझा कोणत्याही कामामध्ये त्यानं मदत केली, हे आणा ते आणा सगळं आणलं, माझ्या कपाळावरचं कुंकू आज त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये, मला पैशाची गरज आहे. तिनं मनात विचार केला काही झालं तरी मला त्या ठिकाणी धावायचं. तिनं काष्टा खोचला. महाराज पायामध्ये चपला नाहीत. त्या ठिकाणी ती पिस्टल वाजवली गेली, ती स्पर्धा चालू झाली. स्पर्धेमध्ये सगळे धावायला लागले. हिनं मनात चंग बांधला होता. त्या स्त्रीनं इतकी धावली, शेवटी महाराज ती त्या 2014च्या शरद मॅरेथॉनची विजेती झाली. तिला 50,000चं बक्षीस भेटलं. तिला मुलाखतीमध्ये विचारला, ग तू सराव केला नाही, काही केलं नाही, तू जिंकली कशी आणि कशासाठी धावली. त्यावेळेला तिनं सांगितलं की माझा नवरा दवाखान्यामध्ये आजार आहे, त्याच्या पैशासाठी मी केलं. नंतर मग सर्व पवार कुटुंबियाने तिला मदत केली, तो भाग वेगळा आहे. परंतु एक स्त्री काय असते ते मला सांगायचं. कारण स्त्री महाराज खांद्याला खांदा देऊन आपल्या बरोबर येते, परंतु त्या स्त्रीला महाराज कधी स्वातंत्र्य नाही. सुभाषितकार सांगतात, बाल्यम रक्षन्ति पिता, तारुण्यम रक्षन्ति भ्राता, वार्धक्यम रक्षन्ति भ्राता, वार्धक्यम रक्षन्ति पुत्रा. म्हणजे बघा, लहानपणी ती स्त्री वडिलाचं छत्र गरजेचं आहे, तरुणपणामध्ये नवऱ्याचं छत्र गरजेचं आहे, आणि म्हातारपणी त्या मुलाचं छत्र असणं गरजेचं आहे. त्या स्त्रीला कधीही स्वातंत्र्य नाही महाराज. परंतु कशी जरी असली ना, ती स्त्री आहे महाराज, तिच्याकडे इतकी ताकद आहे. सगळे जगामध्ये आपण पाहतो, जेवढे योद्धे झाले, माझे ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, एका आईच्या उदरातूनच जन्माला आलेत. अहो तुम्ही आणि मी एका आईच्याच उदरातून जन्माला आले. आई आपल्याला कितीतरी आहेत बघा. भारत माता सुद्धा आपली आहे, आई आहे. गंगा मैया आपली आई आहे, गो माता आपली आई आहे, विठू माऊली माझी आई आहे, संत सुद्धा आपले आहेत, आणि आपली जन्मदाती जननी सुद्धा आहे. जन्मदाती महाराज आई स्वतःवरती किती जरी आपल्या त्या ठिकाणी हाल अपेष्टा झेलाव्या लागल्या ना, तरी ती लेकरासाठी झेलते. बघा, एखाद्या मातेला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं जातं आणि दुर्दैवानं तिचं बाळ आडवं आलेलं असतं. डिलिव्हरीच्या वेळेला एखाद्या मातेला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, तिचं बाळ आडवं आलं. डॉक्टर त्या ठिकाणी त्या तिच्या नवऱ्याकडे जातात आणि म्हणतात की मी धर्म संकटात पडलो, एक तर तुमची पत्नी वाचवू शकेल, नाही तर तुमच्या मुलाला काय करू. त्यावेळेला कोणताही नवरा किंवा कोणताही बाप एकच उत्तर देतो की मुलाचं काय व्हायचंय ते हो द्या, फक्त माझी बायको वाचली पाहिजे. आतमध्ये गेल्यानंतर तोच प्रश्न ज्यावेळेला ते डॉक्टर त्या मातेला विचारतात, त्यावेळेला ती माता म्हणते की डॉक्टर साहेब, माझं काय पण हो द्या, फक्त माझ्या वंशाचा दिवा वाचला पाहिजे. हे अंतःकरण आईच आहे. म्हणून आई कशी लेकराचं हित करणारे, आई लेकराचं हित करते. त्याचबरोबर आई कळवळा कशाचा आहे आईच्या अंतःकरणात, त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात
जय